आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। शिवसेनेमधील 40 आमदारांच्या बंडानंतर आता सेना आणि शिंदे गटातील शह-काट-शहाचं राजकारण शिगेला जाऊन पोहोचलंय। शिवसेनेला शह देण्यासाठी आता शिंदे गट दादर परिसरात प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत आहे। शिवसेनेला आव्हान देण्यासाठी शिंदे गटानं ही राजकीय खेळी केलेली असून आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिंदे गट उभारणार नवं सेना भवन। शिवसेनेला शिंदे गटाची टक्कर, शिंदे गटाचं शिवसेनेला आव्हान। शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय। या राजकीय संघर्षाचा नवा अध्याय आता सुरू झालाय। शिंदे गट आता दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारणार आहे। हे जे नागरिक आहेत हे नागरिक शिंदे साहेबांना भेटायला येतील त्यावेळेला त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं एक कार्यालय बनेल आणि ते दादरमध्येच बनेल अशा प्रकारचा मी वक्तव्य केलेलं होतं। प्रत्येक प्रभागामध्ये अशाच प्रकारचं आणखीन एक कार्यालय असेल स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी। शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली। शिंदे गटानं भलेही भाजपच्या मदतीनं राज्याची सत्ता हस्तगत केली असली तरी अजून शिवसेना पक्ष संघटना आणि शिवसेना भवनवर उद्धव ठाकरेंची पकड कायम आहे। त्यामुळेच शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटानं दादरमध्ये नवं सेना भवन उभारण्याचा निर्णय घेतलाय। शिंदे गटाच्या या घोषणेचा शिवसेना नेत्यांनी खरपूस समाचार घेतलाय। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना आहे आणि ती शिवसैनिकांची शिवसेना आहे। ती आमदार खासदारांची नाही, पहिले लक्षात ठेवा। आमदार खासदार नंतर, नगरसेवक नंतर, पहिला शिवसैनिक तो निवडून देतो यांना। त्यामुळे ती शिवसेना कोणाची आहे हे ज्यांनी गद्दारी केली त्यांना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। शिवसैनिकांचं शिवसेना भवनाशी वेगळं नातं आहे। सेना भवन हे शिवसेनेच्या आजवरच्या जडणघडणीचं साक्षीदार आहे। त्यामुळे शिवसैनिकांच्या दृष्टीनं सेना भवनाला वेगळं महत्त्व आहे। 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर जवळपास 8 वर्षांनी म्हणजे 1974 मध्ये मुंबईच्या दादर परिसरात शिवसेना भवन उभारण्यात आलं। शिवसैनिकांच्या हक्काची वास्तू असावी असा शिवसेना प्रमुखांचा आग्रह होता आणि त्यामुळेच त्यांनी सेना भवनाची उभारणी केली। सुरुवातीच्या काळात याच सेना भवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधायचे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत सेना भवनाच्या जवळच्या 2 पंपांवर बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे सेना भवनाचं काही प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर नव्या सेना भवनाची निर्मिती करण्यात आली आणि 2006 मध्ये नव्या सेना भवनाचं उद्घाटन करण्यात आलं। गेल्या 56 वर्षात सेना भवन ही शिवसेनेची ओळख बनली आहे। मात्र आता बंडानंतर शिंदे गटानं नव्या सेना भवनाचा घाट घालून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे शिवसेना भवनामधल्या आजच्या बैठकीची। कारण शिवसेनेच्या याच सेना भवनात आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईमधल्या नगरसेवकांची बैठक घेतली आणि त्यांना कानमंत्र दिला। मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला अनेक आमिष दाखवली जातील, मात्र कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीआधी सावध पवित्रा घेतलाय। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना रद्द केल्यानं आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। त्यामुळे त्याविरोधात शिवसेना आता पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे। नेमकी कोण मीटिंग घेणार आहे, विषय काय आहे आणि सध्या महाराष्ट्रामधला जे काय घडामोडी आहेत मे बी त्याच्या पलीकडचा विषय असेल। कारण त्याच गोष्टीला चिटकून राहणारे नाही आहे सैनिक आमचे, त्यामुळे वेगळा विषय असेल मे बी। आणि त्यामुळे सगळेच आलेले आहेत, बरेचसे जण त्यांनी कॉल केलेले आहेत की आम्ही येऊ नाही शकत आहे, कोण घरात आजारी आहे, तो कोण तिरुपतीला गेले आहेत, कोण गावाला गेलेले आहेत, त्यामुळे येत नाही आहेत। 15-16 तरी नगरसेवक नसणार आहे, पण बाकीचे जे मुंबईत आहेत आणि ज्यांना त्यांनी कळवलं पण आहे आणि ज्यांना वेळ आहे ते आलेले पण आहे।
एवढंच म्हणणं आहे, आघाडीमध्ये सगळेच प्रत्येकाने जरा असं नका समजू की हा फक्त सुरुवात शिवसेना आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण देशात राजकारण चाललंय त्याकडे अशा वरिष्ठ नेत्यांनी नीट लक्ष देऊन भाष्य करू. मुंबईमधील आरे कारशेडचा वाद आणखी चिघळलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. पाहूयात नेमका हा नवा वाद काय येते. आरेवरून पुन्हा कारे. देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. फक्त अहंकारासाठी कांजूरमार्गचा आग्रह. आरेतील एकही झाड तोडणार नाही, फडणवीसांनी केलं स्पष्ट. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारनं आरेमधल्या मेट्रो कारशेडवरची स्थगिती उठवल्यानं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्यावरचा राग मुंबईकरांवर आणि मुंबईवर काढू नका अशी विनंती करत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्रही सोडलं होतं. त्यानंतर शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलंय. फक्त अहंकारासाठी कांजूरमार्गचा आग्रह धरण्यात आलेला होता असा गंभीर आरोप करण्यात आलाय. स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी समिती तयार केली होती हाय लेवलची, ACS सौनिक यांची, त्या समितीने स्पष्ट अहवाल दिला की हे कारशेड मेट्रोमध्येच फिजिबल आहे. ते कांजूरमार्गला नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि 4 वर्ष डिले होईल. त्यामुळे त्यांच्याच कमिटीचा तो रिपोर्ट आहे. मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूरमार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला. आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूरमार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेला असता, पण तिथे वाद चाललेला आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उपमुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मात्र या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. नेहमी असं का विचारता मला की मी असं उद्धव साहेबांच्या बद्दल काहीच बोलत नाही, आणि मी जर उद्धव साहेबांच्या बद्दल एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं तर लगेच तुमचं जे टायटल असतं त्याच्यामध्ये दीपक केसरकरनी उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली असं मग टायटल येतं. मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कारशेडचं 29% आणि एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झाल्याचं स्पष्टीकरण सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. राज्यामध्ये आरेवरून कारे सुरूच राहणार याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला आलाय. मात्र आता मेट्रोचं काम न रखडता मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा एवढीच मुंबईकरांची अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा एकदा नाराज झालेल्या आहेत. कारण आता राज्यसभा विधान परिषदेनंतर आता मंत्री पदावरून हे नाराजी नाट्य. पंकजा मुंडेंच्या नाराजीची हॅट्रिक पाहायला मिळतेय. मंत्री पद न मिळाल्यानं पंकजा नाराज आहेत. पंकजा मुंडेंनी त्यामुळे भाजपला आता घरचा आहेर दिलाय. पंकजांच्या टीकेनं विरोधकांना मात्र आयती संधी तर मिळाली नाहीये ना. कारण भाजप पंकजांच्या नाराजीची दखल घेणार का असा प्रश्न आता विरोधकही विचारतात. तेवढी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल. पंकजा मुंडेंनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे भाजपला घरचा आहेर दिलाय. आणि त्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि वेगवेगळ्या राजकीय चर्चांना ऊत आलाय. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच विरोधक टीका करतायत आणि त्यातच पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे त्यांच्या हाती आयतं कोलीतच मिळालंय. गिरीश महाजनांनी सारवासारव करत पंकजा यांच्या नावाचा भाजप पक्षश्रेष्ठी नक्की विचार करतील आणि त्यांना लवकरच मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल असं म्हणत स्पष्टीकरण दिलंय. त्यांची कुठे नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षश्रेष्ठी त्यांच्या बाबत गांभीर्याने विचार करतील. त्यांना अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल. मला तर असं वाटतं की माझ्यापेक्षा मोठी जबाबदारी पंकजाताईंना मिळाली आहे. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून तिथे काम करणं आणि एक मोठं चॅलेंजिंग काम, आणि तिथे ज्या पद्धतीने मध्ये पोटनिवडणुका झाल्या तिथे पंकजाताई ठाण मांडून बसल्या होत्या. पक्षाने ते विजयी सुद्धा केलेला आहे. तर मला तर असं वाटतं की पंकजाताईंकडे मोठी जबाबदारी आहे.
तर पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण करून देत त्यांच्यासारखी लढाई लढावी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत भाजपच्या वरिष्ठांकडे दाद मागावी असा वडिलकीचा सल्लाही दिलाय. पंकजाताई मुंडेंना शुभेच्छा आहे की त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी अजून काही काळ वाट न पाहता भेटावं वरिष्ठांना. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांनी पंकजा यांना भाजप निश्चितपणे मोठी जबाबदारी देईल असा विश्वास व्यक्त केलाय. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे. निश्चितपणे त्यांच्यावर त्यांच्या पक्षसृष्टी जी आहे दिल्लीवरून सगळ्या प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतात. त्यांना वरिष्ठ पदावर भाजपच्या नेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. पंकजा यांच्या या खदखदीनंतर आणि झडणाऱ्या चर्चानंतर भाजप श्रेष्ठींकडून पंकजा यांना खरंच राष्ट्रीय स्तरावरती एखादी मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे का, हे येत्या काही दिवसातच दिसून येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर पंकजा मुंडेंच्या नाराजीची प्रमुख कारणं काय आहेत तेही जाणून घेऊयात. मनातली मुख्यमंत्री विधानानंतर अधोगतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीसांसोबत छुप्या संघर्षाची चर्चा. तर विधानसभा निवडणुकीमध्ये परळीत धक्कादायक पराभव. विधानसभेतील पराभवानंतर पक्षात दुर्लक्षित झाल्या. बहीण प्रीतम मुंडेंना डावलून भागवत कराडांना केंद्रात मंत्रिपद दिलं गेलं. राज्यसभेच्या जागेसाठी विचार केला गेला नाही. विधान परिषदेसाठी पंकजांना उमेदवारी दिली नाही. तर शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात समावेश नसणं. भाजपमध्ये साईड लाईन केल्याची भावना. आणि आता त्यानंतर बातमी आहे भाजपच्या नव्या मिशनची. कारण भाजपच्या अनेक नेत्यांना मंत्रिपदाची वर्णी लागल्यानंतर आत्ता भाजपमध्ये खांदे पालटाला सुरुवात झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी भाजपच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची मिळवलेली आहे. मात्र या दोन्ही नियुक्त्यांमागे भाजपचं नवं टार्गेट समोर आलंय. प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेमध्ये 200 पेक्षा जास्त जागांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. तर आशिष शेलार यांना मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मैदानात उतरवण्यात आलेलं आहे. पण भाजपचाच महापौर हा मुंबई महापालिकेत होणार असं टार्गेट शेलारांना देण्यात आलंय. राज्यामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर संघटनात्मक पातळीवरही मोठे बदल करण्यात आले. भाजपचा ओबीसी चेहरा अशी ओळख असलेल्या बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं. 2024ला भाजप महाराष्ट्रातून 200 आमदार निवडून एक हाती सत्ता आणणार आहे असा निर्धारही त्यांनी केलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळेंचं महाराष्ट्रासाठी मिशन 200. भाजपच्या नव्या कॅप्टनचं नवं टार्गेट. चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक, अभ्यासू नेता. महाराष्ट्र भाजपचा ओबीसी चेहरा अशी ओळख असलेल्या बावनकुळेंच्या हाती प्रदेश भाजपची सूत्र देण्यात आली आहेत. भाजपच्या तालमीत तयार झालेला पण ग्रामीण राजकारणाची नाडी ओळखणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ऊर्जा मंत्री असताना धडाकेबाज मंत्री म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतरही ते खचले नाही. भाजप विरोधी पक्षात असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना सळो की पळो करून सोडलं. विधानसभेची उमेदवारी नाकारणाऱ्या भाजपनं त्यांना विधान परिषदेवर निवडून परत विधिमंडळात नेलं. प्रदेशाध्यक्ष पदाचा विचार करतानाही बावनकुळेंच्या नावाचा विचार झाला. बावनकुळेंनी भाजपला महाराष्ट्रात एकहाती सत्ता देण्याचा निर्धार केलाय. माझी नियुक्ती संघटनात्मक शक्ती ताकदीनं वाढवण्याकरता आणि भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर. मी आधीच सांगितलं, महाराष्ट्राचं सर्व सत्ता केंद्र, मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असो, विधानसभा असो की लोकसभा असो, यावर जनतेची सेवा करण्याकरता
देशातलं आणि महाराष्ट्राचं सरकार भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं असलं पाहिजे, याकरता आम्हाला काम करायचं आहे. बावनकुळेंची निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मुंबईचे अध्यक्ष हे माजी मंत्री आणि आमदार आशिष शेलार यांना घोषित केलं. मी त्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आगामी काळामध्ये दोघांनाही खूप निवडणुका आहेत. ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेश अध्यक्षपदी घोषणा केली. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पूर्व मंत्री, पूर्व भाजपा मुंबईचे अध्यक्ष, विधिमंडळात पक्षाचे असणारे मुख्य प्रतोद ॲडव्होकेट आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती घोषित केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे बावनकुळेंना भाजपच्या विस्तारासाठी अधिक आक्रमक रणनीती आखता येणार आहे. गडकरी फडणवीसांच्या साथीनं बावनकुळे 2024 मध्ये मिशन 200 पूर्ण करतील का याची उत्सुकता आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आता राज्यामधील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपमध्ये संघटनात्मक बदल देखील करण्यात आलेले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपनं मुंबई अध्यक्षपद आशिष शेलारांना दिलंय. शेलारांच्या नियुक्तीमागं भाजपची रणनीती काय आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी आता आशिष शेलारांची वर्णी लागली आहे. संघटना बांधणीचा अनुभव आणि लोकांशी संपर्क यामुळे आशिष शेलार यांना दुसऱ्यांदा मुंबई अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. पाहुयात आशिष शेलार यांचा आजपर्यंतचा प्रवास. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप, भाजयुमो, भाजप असा राजकीय प्रवास झाला. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग 2दा आमदार, विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री होते. राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री अशी मजल. त्याआधी 2 वेळा खार पश्चिम मधून नगरसेवक, माजी अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन, 1995 भाजप महाअधिवेशन कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई सचिव राहिलेले, भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी जी उद्धवजींच्या शिवसेनेने केली त्यांना तडीपार करण्याचं काम मी आणि आमचे सगळे सहकारी मिळून त्या ठिकाणी करू. मागील सुमारे 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचं मोठं आव्हान आशिष शेलार यांच्यावर आहे. शेलारांच्या मागील मुंबई अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली होती. तोच अनुभव लक्षात घेता शेलारांवर पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्यासारखा अनुभवी, ज्यांनी 35 वरना 82 नगरसेवक ज्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे मुंबई महापालिकेत निवडून आले, अशा कार्यकर्त्याची निवड होणं मला असं वाटतं त्याला एक वेगळं महत्त्व आहे. आशिष शेलार हे मूळ गिरणगावच्या चाळ संस्कृतीतलेत. त्यानंतर ते वांद्र्यासारख्या कॉस्मो परिसरात वाढले. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात त्यांचा वावर असतो. याचा आगामी महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा भाजपचा प्लान आहे. आता भाजपची ही रणनीती किती यशस्वी होते? शेलार भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता मिळवून देतात का, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
त्यानंतर बातमी आहे औरंगाबादमधल्या मंत्रीपद न मिळालेल्या संजय शिरसाटांची. मुंबईतून मंत्रीपद घेऊन आलेल्या 2 औरंगाबादकरांचं जल्लोषात स्वागत झालं. मात्र मंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावूनही हाती काही न लागलेले संजय शिरसाट हताश मनानं औरंगाबादला परतले. औरंगाबाद विमानतळावरती गर्दी होती खरी, पण ती गर्दी अतुल सावेंच्या स्वागताची. औरंगाबादच्या खात्यात 3 मंत्रीपदं मिळाली खरी, मात्र या मंत्रीपदापेक्षा चर्चा रंगली ती शिरसाटांना न मिळालेल्या मंत्रिपदाचीच. पहिल्या यादीमध्ये सुद्धा माझं नाव होतं. जेव्हा उद्धव साहेबांचं सरकार आलं त्याच्यातही माझं नाव होतं. ऐन वेळेला का कटला तर मी त्यांना विचारू शकत नाही, परंतु निश्चित आहे शिंदे साहेबांनी मला शब्द दिला आहे, मी मंत्रिमंडळात राहणार आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांनी आज 2 राजेंची भेट घेतली आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांची त्यांनी भेट घेत त्यानंतर पत्रकार परिषदही पार पडली. छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली आणि त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत चर्चा झाल्याची माहिती उदयनराजेंनी दिली. तर भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी शिवसेनेवरती टीका केलेली आहे, तर संभाजीराजेंच्या भेटीदरम्यान त्यांची मराठा आरक्षणाविषयी ही चर्चा झाल्याचं कळतंय. शिवसेना आहेच की आता ही कोणाची म्हणजे मग तसं मग काय म्हणायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन करणं शिवसेना मी म्हणायचे का माझी आहे? अरे वा, मग माझीच म्हणली पाहिजे ना. महाराष्ट्र माझंच म्हणलं पाहिजे, का नाही म्हणायचं. हा संपूर्ण महाराष्ट्र या लोकशाहीमध्ये लोकांचा आहे. आपल्याला जे मूलभूत सुविधा जे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यावेळी शब्द दिला होता ते मागच्या वेळी झाले नाहीत. ते परत एकदा त्यांनी या 6 मूलभूत सुविधा, मग ते सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, तिथं नियुक्त्या असतील, ज्या विद्यार्थ्यांना ज्या नियुक्त दिल्या होत्या त्या नियुक्त झालेल्या नाहीत, ज्या नोकऱ्याच्या, तिथं वसतिगृहाचे विषय, असे अनेक विषय त्यांनी तातडीने मीटिंग बोलवावी. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवावं, उपमुख्यमंत्री त्या मीटिंगला असावेत आणि काय मार्ग आपल्याला काढता येईल तिथं त्यांनी लवकरच्या लवकर त्यांनी डेडलाईन ठरवावं. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांच्या खातेवाटपावरून विरोधकांकडून टीका केली जाते. कारण मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी मंत्र्यांचं खातेवाटप काही झालं नाहीये आणि लवकरच खातेवाटप होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मात्र खातेवाटप रखडण्यामागं विविध राजकीय तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी शंभूराज शिवाजीराव देसाई, मी गुलाबराव रघुनाथ पाटील, मी उदय रवींद्र सामंत, मी दीपक केसरकर. शिंदे सरकारमधील 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 3 दिवस उलटून गेले तरी अद्यापही त्यांना खातेवाटप करण्यात आलं नाही. सरकारचं खातेवाटप रखडण्यामागे कोणतं खातं कुणाला द्यायचं यावर शिंदे फडणवीसांमध्ये एकमत नसल्याचं बोललं जातंय. गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही अत्यंत महत्त्वाची खाती मानली जातात. या खात्यांचं वाटप करताना शिंदे फडणवीसांची मात्र कसोटी लागणार आहे. कारण 2014 मध्ये भाजपनं ही सगळी क्रीम खाती स्वतःकडे ठेवली होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गृह खातं स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. शिंदे सरकारमध्ये हे खातं कुणाकडे जाणार याविषयी आता उत्सुकता आहे. लवकरच खातेवाटप होईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय. लवकरच होईल, काळजी करू नका. लवकरच तुम्हाला खात्यांच्या संदर्भातली माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, दिवसभरात तुम्ही 3-4 प्रकारची खाती तयार करताय, लोकांना वाटताय, पालकमंत्री वाटताय. तुम्हाला एक चांगलं काम मिळालं आहे. आम्ही जर पेपर फोडून टाकला तर तुम्हाला दिवसभर चालवायला काम थोडी मिळणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेपासून शिंदे फडणवीस सरकारला सतत विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचंही बघायला मिळालं. शिंदे फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला. नुकतंच शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र आता खाते वाटप रखडल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. सध्या सगळे बिनखात्याचे मंत्री आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांना आता लवकरच खाते मिळतील का? त्यांनी सांगितलं की कोण म्हणतंय की आता शिंदे साहेब त्यांच्या ग्रुपपैकी सगळ्यांना शिंदे गटाला एकच खातं देणार आहेत वगैरे वगैरे अशी चर्चा ऐकायला मिळते. त्यांचं खातेवाटप इथल्यामुळं
अडकलंय का काय, वरनं अजून ग्रीन सिग्नल आला नाही म्हणून अडकलंय ते आपल्याला माहिती नाही, पण तो होईल खातेवाटप. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता सत्ता वाटप कसं होणार? भाजप 2014चा फॉर्म्युला कायम ठेवणार की नवा फॉर्म्युला तयार होणार, हे खाते वाटपानंतर अधिक स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होऊन 4 दिवस उलटलेत, पण अजूनही सरकारच्या खातेवाटपाला मुहूर्त सापडत नाहीये. आधी विस्ताराला उशीर आणि आता खातेवाटपात दिरंगाई, यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते. पण खाते जास्त आणि मंत्री कमी अशी स्थिती असल्यानं मंत्र्यांच्या खातेवाटपाचा वेळ लागत असल्याचं देखील चित्र आहे. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी गिरीश दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी अद्याप खाते वाटप काही झालेलं नाही आणि त्यावरून आता शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना खाते वाटपासंदर्भातील प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय. नव्या मंत्रिमंडळात पुनरागमन करणाऱ्या डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलंय. 20 मंत्री आणि जादा खाती असल्यामुळे खाते वाटपाला वेळ लागत असल्याचं सांगत त्यांनी दिरंगाईचं कारण स्पष्ट केलंय. खातं वाटप जाहीर होईल, कारण की कसं आहे की आता खातं वाटप करत असताना 20 मंत्री आहेत, तर 20 मंत्र्यांमध्ये हे खातं वाटप करत असताना ते त्यांच्याकडे बाकीचे खाते जास्तीची खातं दिली जाणार आहेत. त्याच्यामुळे ते देत असताना परमनंट त्यांच्याकडे कोणतं खातं राहील याच्यासाठी थोडंसं, किंवा पुढच्या काळामध्ये कोण मंत्री येतं त्यांना कुठली खाते दिली पाहिजे याच्यासाठी त्यांचे नियोजन चालू असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतोय. दुसरीकडे भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांनी देखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं. तसंच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असणाऱ्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोडीफार नाराजी सगळीकडे असते. आता मागणारे जर 80 जण आहे आणि मंत्रिपद 40च आहेत, त्यामुळे थोडीफार नाराजी कमिटी प्रमाणामध्ये प्रत्येक वेळेला, मग पक्षांतर एका पक्षाचं सरकार असेल तरी असतं, मित्र पक्षाचं असेल, मिळून सरकार असेल तरी होत असते. पण तो थोडे दिवस ही नाराजी असते. एकदा कामाला सुरुवात झाली की सगळ्यांची नाराजी दूर होत असते. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांनी सुद्धा खाते वाटपाबद्दल प्रतिक्रिया दिली. एवढंच नाही तर आपल्याला खात्री नसताना मंत्रिपद मिळाल्याचं केसरकरांनी सांगितलं. मागच्या वेळेला सुद्धा मी ज्यावेळेला शपथ घेतली होती त्यानंतर सुद्धा 45 तासानंतर मला माझं खातं कळलेलं होतं. त्याच्यामुळे खात्याच्या वाटपामध्ये वेळ होतं असं बिलकुल नाही. काही प्रक्रिया असते शासनामध्ये, ती प्रक्रिया सुरू आहे. ती झाल्यानंतर आम्हाला आमची खाती कळवण्यात येते. एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खाते वाटपाला दिरंगाई होतीये. त्यामुळे मंत्र्यांचं खाते वाटप कधी होणार हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला जातोय. त्यामुळे खाते वाटपाचा तिढा कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार पावसाचं प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झालेली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल. ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी, कारण मुंबईमध्ये लाखो चाकरमानी हे दरवर्षी कोकणात जात असतात आणि कोकणात जाणाऱ्यांसाठी शासनानं जादा एसटी बसेस सोडल्या, पण त्याचंही तिकीट फुल झालेलं आहे. तर दुसरीकडे कोकण रेल्वेच्या तिकीट दरातही वाढ झालेली आहे. तर आता त्यात भरीसभर म्हणजे मुंबई ते चिपी विमानाचं भाडंही परवडणार नाही आहे असंच चित्र आहे. यावेळेला आपण तिन्ही माध्यमं पाहतोय ज्याच्या माध्यमातून मुंबई ते थेटपणे कोकण गाठणं हे चाकरमान्यांसाठी खरं तर महत्त्वाचं असतं. मात्र यंदा एसटी फुल झालेली आहे. रेल्वेचं तिकीटही मिळेन असं झालेलं आहे. तर विमान सेवा ही आता न परवडणारी झालेली आहे कारण तिकीट दरातही मोठी वाढ झाली आहे.
गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र गणेशोत्सवात विमानानं प्रवास करत असाल तर थोडं थांबा. 30 ऑगस्टला तुम्ही जर कोकणात जायचा प्लॅन करत असाल तर त्याची किंमत पाहून धडकीच भरेल. मुंबई ते चिपी प्रवासासाठी तब्बल 18,785 रुपये भरावे लागणार आहेत. एकीकडे महागाईची झळ बसलेल्या गणेशोत्सवाला आता विमान प्रवासाचीही झळ बसली. त्यामुळे कोकणवासियांनो यंदाही गावात एसटीनंच जाना बरा. तर गणेश भक्तांची लूट कशा प्रकारे सुरू आहे पाहूया. मुंबई ते चिपी असा जर विमान प्रवास करायचा असेल तर त्यासाठी खिसा हलका करावा लागेल. 18,785 रुपये त्यासाठी मोजावे लागतील. जर तुम्ही मुंबई ते कोल्हापूर हे अंतर गाठणार असाल तर त्यासाठी 7,192 रुपये. मुंबई ते नाशिक प्रवासासाठी 6,700 रुपये. मुंबई ते पुणे हा प्रवास देखील आता 5,548 रुपयांना पडणार आहे. अशा प्रकारे गणेश भक्तांची लूट होत असल्याचं आपण बघतोय. तर आता बातमी आहे राज्यातल्या धरणातील पाणी साठ्यासंदर्भातली. कारण मुंबईसह राज्यातील अनेक धरणं ही 100% भरल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे भविष्यातील पाणी कपातीची चिंता काहीशी मिटली आहे. पाहूयात कोणतं धरण किती भरलंय ते. तर या क्षणाला मुंबई धरणातील पाणी साठा जर पाहायला गेलं तर मोडक सागर 100%, तुळशी 100%, विहार 100% इतकं भरलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणांची आपण आकडेवारी यावेळेला पाहतोय. अप्पर वैतरणा 100%, तानसा 99%, भातसा देखील 90%. तर राज्यातल्या धरणामधील पाणी साठा आपण पाहतोय. भाटघर धरण हे 100% भरलेलं आहे. जायकवाडी धरणही 100%, हर्सूल 100% इतकं भरलंय. तर गोसेखुर्द 96%, खडकवासला 100%, राधानगरी धरण 98.86%. दूधगंगा हे 87.99% इतकं भरलंय. दारणा 93.37%, गंगापूर 79.9% इतकं भरलंय. तर तिसगाव 100% आणि केळझर हे 100% इतकं भरलंय. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय. चुकीच्या पद्धतीची तीव्र वळणं आणि सदोष बांधण्यात आलेले पूल यामुळं अपघातांची मालिका वाढतच असल्याचा आरोप स्थानिक आणि प्रवासी करतात. नेमकी माशी कुठे शिंकतीये याचा आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा लक्षवेधी रिपोर्ट. ही मन विषण्ण करणारी आणि हादरवून टाकणारी अपघाताची दृश्य. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरची. पालघर जिल्ह्यात सदोष बांधण्यात आलेला पूल आणि चुकीच्या ठिकाणच्या तीव्र वळणामुळे हा राष्ट्रीय महामार्ग नव्हे तर मृत्यूचा सापळा बनलाय. महामार्गावर अपघातांची ही मालिका सुरूच आहे. मनोर अछाड अवघा 52 किलोमीटरचा मार्ग. गेल्या 18 महिन्यात इथं 96 अपघात झाले. अपघातात तब्बल 106 जणांचा बळी गेलाय. 49 जणांना कायमचं अपंगत्व आलंय. मेंढणघाट, सोमटा, चारोटी उड्डाणपूल, आंबोली मार्गावर सदोष बांधकामानं अपघात वाढलेत. 2 टोल वसूल केले जातात गाड्यांकडनं. मनोर ते अछाड जवळपास 52 किलोमीटर अंतर आहे आणि या 52 किलोमीटर अंतरामध्ये जानेवारी 2021 ते जून 2022पर्यंत जर अपघाताची मालिका बघितली तर जवळपास 96 अपघात या ठिकाणी झालेले पाहायला मिळतात. माझ्या पाठीमागे बघू शकता की असे धोकादायक वळणं या ठिकाणी आहेत आणि अपघात प्रवण क्षेत्र असं देखील या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे एवढे अपघातामध्ये म्हणजे 96 अपघातामध्ये 106 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर जवळपास 49 जण या ठिकाणी जखमी झालेले आहेत. कारण तीव्र उतार असेल, वळणं असतील, अशा सगळ्या गोष्टीला ह्या ठिकाणी चालकांना सामोरं जावं लागतंय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात पडलेले खड्डे, या राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेली आणि अपघातग्रस्त वाहनं हटवण्याची अपुरी यंत्रणा
अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना न करण्यात आल्यानं महामार्ग जणू समस्यांच्या विळख्यात सापडलाय. या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी टोल वसुलीचं काम कल्याणी कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीकडे अपघात झाल्यानंतर आग विझवण्यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा नाही. त्यामुळे अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यानं अनेक जणांचे मृत्यू झाले. ह्या ठिकाणी आम्हाला सर्व्हिस रोड हा त्यांनी करून 1 वर्षात आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं, परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी सर्व्हिस रोड झालेला नाही. खरं तर मनोरपासून जे आहे ते तलासरीपर्यंत हा मृत्यूचा साफळा बनलेला आहे. खरं तर ह्या ठिकाणी 1 दिवसाआड ह्या ठिकाणी मोठी ॲक्सिडेंट होतात. ह्या ठिकाणी कुठलीही सर्व्हिस पुरवली जात नाही. या महामार्गावर मेंढवण घाटाजवळ चुकीच्या पद्धतीनं वळण आहे. या वळणावर नवीन वाहन चालकांना अंदाज न आल्यानं बरेचसे अपघात, वाहनांवरचं नियंत्रण सुटून ती वाहनं एकतर सुरक्षा कठड्यावर आदळतात किंवा रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन अपघाताला निमित्त ठरतात. मुंबई, गुजरातसह विविध शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्यानं या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. पण अत्यंत वर्दळीच्या असलेल्या महामार्गावर सदोष बांधकामामुळे दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतंय. बाईक स्क्वार वरून खाली पडलेत, गॅसच्या गाडीला आग लागली आहे, सिलेंडरच्या गाडीचा स्फोट झाला आहे. या विविध कारणामागे कुठेतरी महामार्गाच्या डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये चुका आहेत या आढळून आलेल्या आहेत. त्यामुळेही अपघात घडत आहेत आणि त्याच्यात निष्पाप लोकांचा बळी जातो आणि लोक मरत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर 2 टोल नाक्यांवर दररोज कोट्यवधींची टोल वसुली होते. मात्र महामार्गावर दर दिवस आड होणारे अपघात लक्षात घेता अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा केअर सेंटर आणि अग्निशमन यंत्रणाच नसल्यानं अपघातग्रस्तांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. आणि अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावरती हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रश्दी जेव्हा व्याख्यान देणार होते तेव्हा त्यांच्यावरती हल्ला झाला. भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक रश्दी हे 1980च्या दशकात त्यांच्या पुस्तकांबद्दल वादात सापडले होते. या पुस्तकांबद्दल मुस्लिम समाजामध्ये प्रचंड रोष होता. एका धर्मगुरूनं त्यांच्या मृत्यूचा फतवाही काढलेला होता. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील साकूर गावात एका माकडानं दहशत निर्माण केलेली होती. तब्बल 25 जणांहून अधिक जणांवरती या माकडानं हल्ला केलेला होता. वनविभागाला वारंवार प्रयत्न करूनही यश येत नसल्यानं अखेर वनाधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल वढवत या माकडासाठी हनी ट्रॅपनं या माकडाला अलगद जेरबंद केलं आणि समस्त गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. उच्छाद माजवणारं मरकट जेरबंद. तब्बल 25 जणांवर केला होता हल्ला. वनाधिकाऱ्यांनी लढवली शक्कल. मरकटासाठी हनी ट्रॅपचं अस्त्र. दहशत माजवणारं माकड जाळ्यात. गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर गावात एका माकडानं गेल्या काही दिवसांपासून चांगलीच दहशत माजवली होती. तसंच या माकडानं अनेक जणांवर अचानक हल्ला करून त्यांना जखमी देखील केलं होतं. या हल्ल्यात गावातील तब्बल 25 चिमुरडे गंभीररित्या जखमी झाले होते. शाळा सुटल्यानंतर कॉलेजहून आली आणि घरामध्ये अभ्यास करीत होती. 6च्या दरम्यान ती माकड घरामध्ये आलं आणि ती घाबरली. घाबरल्यानंतर ती हुसकायला गेल्यानंतर तिचा हात धरून त्यांनी चावा घेतला. या माकडाकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांनी वन खात्याकडे तक्रार दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून साकूर गावात वन खात्याची रेस्क्यू टीम ही तळ ठोकून होती. अखेर गावालगतच्या एका शिवारात हे माकड असल्याचा सुगावा वनाधिकाऱ्यांना लागताच त्यांनी यावेळी एक मादी माकड त्या परिसरात आणलं आणि या हनी ट्रॅपमध्ये हे माकड अलगद अडकलं. तिथे आता एक सध्या फिमेल एक माकड आलेलं आहे.
तर त्याच्या अट्रॅक्शननी ती मेल फिमेल तिकडे येते. रेस्क्यूसाठी ते एक प्रकार असतो, त्याने त्याला ते हे करून आपण इंजेक्शन देतो आणि त्याला बेशुद्ध करून मग त्याप्रमाणे त्याला पिंजऱ्यात किंवा एका जाळीमध्ये अटॅच करून आपण त्याला घेऊन जाऊ. गेल्या 8 दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या माकडाला अनोखी शक्कल वापरून वन विभागानं जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी.